ठीक आहे. आज काय घेतं तर आज आपला काल झाला होता गोलसिक, काल झाला होता आपला कन्सॉलिडेट, बरोबर. आता आज काय घेतं तर पहिले आता मी घेऊन घेतो सिम्पलवाला, पहिले सबटोटल, टोटलचा टोटल. ते कसं कामात येते तर बा, आता एक्झाम्पल तुम्ही कुठे मोठ्या शोरूमवर गेले, एकच सारखे प्रॉडक्ट दहा कंपनीचे असते, रिपिटेशन खूप राहते. काय म्हणते इंग्लिशमध्ये रिडंडन्सी, बरोबर की. तर त्याच्यात कसं राहते की जेव्हा तुम्ही स्टॉक ऑडिट होते कंपनीजचा, मोठे मोठे बिग बाजार तर आता बंदच झाला, वॉलमार्ट, डीमार्ट, मोठे मोठे ग्रोसरी स्टोर्स, मोठे मोठे स्टोर्स कोणते टाईपचे, त्यांच्यात हे फीचर खूप कामाचं आहे. काय म्हणते सबटोटल. सबटोटल म्हणजे जर काय शॉर्टमध्ये टोटलचा टोटल, सबटोटल. आता मी काय करतो, एकच राहणार प्रोडक्ट, फक्त ब्रँड अलग अलग राहणार. पार्लेजी बिस्किट आहे, मारीगोल्डी बिस्किट आहे, बरोबर की नाही. खाणारे मारीगोल्डी खाते, खाणारे तर काय इंग्लिशवाला कोणतं हाईड अँड सीक ते खाते, बरोबर की नाही. आता बिस्किट तर बिस्किटच आहे, पण 10 कंपनीची राहते. तर हे एक्झाम्पल तुम्ही काय करता, एस 2 घ्यायचा, 3 घ्यायचा, बी 2-3 घ्यायचा, रिपिटेशन ऑफ प्रोडक्ट. सी आहे, इथे डी आहे, इथे ई आहे, एच, जी, एच, अजून एच, अजून जी, आय, जे, जे, अजून आय, जे, 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 ए, असे खूप सारे आहेत. ठीक आहे. आणि इथे आपण काय करू, इथे आपण रँडमली रेट आणि क्वांटिटी टाकून देऊ. इथे ते डेटा बनवतो तुम्हाला. दीडशे ते 500, कंट्रोल टी, कंट्रोल आ, बरोबर, कॉपी करून व्हॅल्यू आणि मल्टिप्लाय येते तुम्हाला टोटल, दिस इंटू दिस. कंट्रोल टी याच्याने गेला, कंट्रोल टी. हे ऑलरेडी टोटल आहे बाजूची यांची, ही ग्रँड टोटल येणार. आता इथे काढतो मी फक्त दाखवायसाठी, किती आहे, 28,79,000, 416. हां. तर सर आता करायचं काय, पहिले सब टोटल शिकायचं, ती पूर्ण अरेंज करून घ्यायचं, सॉर्टिंग प्रोडक्ट ए टू झेड. ते कसं तर अल्टेचेस सॉर्टिंग येते तुम्हाला, सॉर्ट करून घेतो. बरं. आता आपल्याला इथे टोटलचा टोटल काढायचं, तर काय करायचं, सब टोटलची शॉर्टकट की जायचं, काय जाऊ सर, अल्ट ए बी सिलेक्ट करायचा, बोल ना, आणि ते अल्ट ए बी टोटल येते. तुम्हाला तो विचारते, इंडी देते, टोटलचा टोटल पाहिजे का सर, टोटलचा तर टोटल पाहिजेच मला, अजून मला क्वांटिटीचं टोटल पाहिजे, किती क्वांटिटी पर प्रोडक्टची, किती गेलेली आलेली, जी इथे रिपोर्ट आहे तुमची क्वांटिटीची मला रिपोर्ट आहे. त्याच्यात पाहता मस्त रिपोर्ट बनवतो तुम्ही. एचा आता 317 आहे, एवढाचा माल आहे, बीचं एवढं आहे, एवढी क्वांटिटी, एवढा माल आहे. काय यांनी काय केलं, 3 लेवल्स बनवून दिले इथे बघ लेफ्टमध्ये. सर्वात कामाचा सेकंड लेवल आहे त्याच्यात. जसं तुम्ही सेकंड लेवल दावाला, प्रेझेंटेबल लेवल आहे ते पण झाला, एवढं माल आहे बाय, एवढी क्वांटिटी सर्व प्रोडक्टची पडली आपल्या व्यवसायामध्ये, आणि एवढं अमाऊंटचं माल आहे. तर ग्रँड टोटल तर चेंजच झाला. ग्रँड टोटल हे बघून नका तुम्ही, हे आहे ग्रँड टोटल, हे तर आपण काढली होती ते, समजा हेच होती आपली 28,00,000, बरोबर की. तुमचं 28,79,600 टोटल माल, एवढा त्यांची क्वांटिटी पडली स्टोर्समध्ये, झटपट झालं. आता आपण एक एकची क्वांटिटी काढून राहिलो प्रोडक्ट, सर आता तर खूप सारे आहे, आम्हाला टाईम लागणार, 10,000 प्रोडक्ट आहे, त्याच्यात 4,000 कंपन्या आहे त्यांची, थांबा सर मी काढते 2-3 दिवसात, 2 मिनिटाचं काम. जेव्हा रिपिटेशन ऑफ आयटम्स प्रोडक्ट्स असते तेव्हा सबटोटल खूप कामाचं असते. जसं जसं बिझनेस काढते, एरिया, रिजन, झोन, डिपार्टमेंट, कुठे टोटल आहे, डिपार्टमेंट वाईज कन्सॉलिडेट, एरिया वाईज कन्सॉलिडेट, मस्त काम हे फीचर यूज होतं, बरोबर. हे समजलं का, सब टोटल. आणि हे काय जर लेवलमध्ये डायरेक्ट ग्रँड टोटल आहे 28,00,000, हे तर बघायचंच नाही आपल्याला, हे तर आपणच काढली होती. आणि थर्डवाला आपला साधावाला. जर हे सब टोटल आपल्याला काढायचं आहे तर सेम अजून अल्ट ए बी रिमूव्हल करून घ्यायचं,
म्हणजे कसं सर, सिलेक्ट कर जा, ऑल्ट बी खाली असते रिमूव्ह. तसं रिमूव्ह ऑल केला, नमस्कार साधा झाला. टोटल समजला, हे क्लिअर आहे. हो सर, क्लिअर तर आहेच. आता दुसरा कोणता बघतो सर? आज आपण मस्त एक म्हटलं रिपिटेशन. किती माल जमा आपल्यावर पण दबाली. आता तू दुकानात घेतलं टी शर्ट टी, एक 300ची, 500ची, 400ची, बरोबर की नाही? ॲव्हरेज भाव किती पडला? 400. किती घेतली? 2-3 कंपनी राहणार. घरचे काय म्हणणार? टी शर्टच घेतली ना, घरच्यांना ब्रँड सांगणार का तू? मी जर डेन्मार्कची घेतली, लिव्हिनची घेतली, फलन त्यांना काय, हा टी शर्ट घेतला ना रे भाऊ. तसंच ऑडिटर असते. ऑडिटर जेव्हा इन्स्पेक्शनसाठी येते, व्हेरिफिकेशन, तो रँडम सॅम्पलिंग करतो. सॅम्पलिंग समजते? रँडम बेसिसवर व्हेरिफिकेशन. काही एक उचलून घेतला, 2 उचलून घेतले, 3, ते बरोबर तेवढी क्वांटिटी जे रिपोर्टवर आहे ते मॅच झाली पाहिजे. त्यांना ते ऑडिटचे मॅनेजर्ससुद्धा स्टोअरचे असतात, ते एकदम कन्सॉलिडेटेड रिपोर्ट काढून देतात की याचा एवढी क्वांटिटी सर्व मिळून, ब्रँड्स मिळून पडलेली आहे, या प्रोडक्टची एवढी पडलेली आहे. आता मी तर हे साधा करून दिला, काढला. नंतर डायरेक्ट याची टोटल दिसली असती ना आपल्याला की टोटल याचा एवढा माल पडला आहे बा, बीचं एवढं पडलेलं आहे. डायरेक्ट त्यांना हे रिपोर्ट टाकली. एखादाही त्यांनी चेक केला, समजा त्याने एकचे सर्व आयटम्स ब्रँड चेक केले आणि सर्व बरं 837 बसला, म्हणजे ते बरोबर वाटून राहिलं, कारण की ते रँडम लावणार ना. तेव्हा हे एक ते चेक करत बसताना ते काय म्हणणार, CA ऑडिटर्स, की अरे हे काय दाखवून राहिले म्हणे, हे तर तुम्ही असे तर 10 कंपनीचे असतात, मी एक चेक थोडी करत बसणार म्हणे. तुम्ही मला कन्सॉलिडेटेड रिपोर्ट द्या ना म्हणे, किती क्वांटिटी टोटल पडली प्रोडक्ट वाईज, किंवा टोटल अमाऊंटचा माल किती पडला ते तेव्हा. तसं आपण एरिया वाईज बिझनेस बघतो, झोन वाईज कन्सॉलिडेट करतो, जोडतो. समजलं बोलून काय राहिलो? तो मर्ज करायसाठी सब टोटलचा टोटल काही ऑलरेडी एक आन्सर आलेला आहे तुमचं, मग त्याच्यावर अजून काही आन्सर डिपेंडेंट आहे. हे रिपोर्ट काय होती ते ग्रँड टोटल्स कळला? अंडू करू? करावंच लागतं. ठीक आहे. नेक्स्ट कोणता फीचर शिकता आता? नेक्स्ट आहे ऑडिटिंग टूल. मस्त टूल आहे हे, आहे ऑडिटर्सलाच कामात येते. ते कसं शिकणार जर आपण ते दुनियात, त्याला म्हणते फॉर्म्युला ऑडिटिंग. सर्व डेटाचे आणि आता मी फॉर्म्युलाचे मिक्स शिकून राहिलो. काय राहते सर ऑडिटिंग? जसं हे प्रोडक्ट आहे, एवढं तर नाही घेत मी, आता टाईम जाणार नाही. घेऊन घ्या, डुप्लिकेट काढून घ्या. डुप्लिकेट कसं काढते आपल्याला श्रुती का सांगते? आता कसं हटू, हे जरा आयटम जे आहे ना त्याची डुप्लिकेट काढायचं नाही. सांग दुसऱ्या सांग तेजस, स्टॅटमध्ये स्टॅटिस्टिकलमध्ये शिकलो होतं. झाली प्रॅक्टिस. ठीक आहे. ALTM डुप्लिकेट शिकलो होतं आपण, रिमूव्ह डुप्लिकेट, बरोबर की नाही? ओके कर्जा, इकडे जेवढे डुप्लिकेट आहे ते काढून घ्या. आता तो म्हणतो 16 होते, तर EBCD लागले आपले जे आहे. ठीक आहे. आता हे रेट पेंट हे जे आहे हे एवढं वाटून त्या डेटाचं एक कामच होत नाही, रँडमच आहे ते. शिकलो होतं नाही जरा डुप्लिकेट पाहिलं नाही तर जरा झाला म्हणे कोर्स, तर जरा येत तर काहीच नाही. शिकलेले ॲडव्हान्स एक्सेल बनते, असं झालं पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं तर ऑडिटिंग. आता हे प्रोडक्ट आहे समजा, मला हे सांगा आता हे ऑलरेडी टोटल याचा बॉस आहे की नाही दोघांचा? बरं, याचा बॉस आहे हे दोघांचा, हे व्हॅल्यू हाताने टाकली आहे तुम्ही, याला डिपेंडन्स म्हणते ऑडिटिंगला. काय म्हणते? त्याच्यात काही व्हॅल्यू आता पर्टिक्युलर जे आहे आन्सर नाही होऊन झाले, फक्त स्वतः आन्सर जनरेट करणार आहे. हे दोघं काय झाले? डिपेंडेंट. हे दोघांचा बॉस कोण आहे? 24,000. यांचा सर्वांचा बॉस कोण आहे? तर आता जे तुम्ही काढणार ग्रँड टोटल, हे सर्वांचा बॉस झाला. असंच ऑडिटर येते, डेटा चेक करते तर कोणता डेटा किसपे डिपेंडेंट आहे, कोणता डेटा कोणाचा बॉस आहे, बरोबर झटपट व्हेरीफाय करतो. बा कसं कामात येणार आता मी इथे डेव्हलप करतो.
बरोबर. मी दाबलं इथे Alt M, आता फॉर्म्युला टेबला वरती पहा. आता पुण्यात पहा फॉर्म्युला ऑडिटिंगचा पूर्ण बॉक्सच बनला, वाटलं असतं हे दाखवते माऊस लिहिलं आहे इथे बा, कर्सर इथे आहे. हे विचारणार आता मी हे कोणाचा बॉस आहे, प्रेसिडेंट म्हणजे बॉस. आता तो सांगते हे दोघांचा बॉस. हे कोणावर डिपेंडेंट आहे, हे डिपेंडेंट आकडा आहे, हाताने लिहिलेलं म्हणजे डिपेंडेंट्स. आणि हे कोणावर डिपेंडेंट आहे याच्यावर, मी हे डिपेंडेंट ट्रॅक केलं. हे कोणाचा बॉस आहे, हे दोघांचंच आहे. हे कोणाचं आहे मग, हे तर सर्वांचंच आहे. सर झटपट ट्रॅक करते ना तो, कोण कोणाचा बॉस आहे, कोण कोणावर डिपेंडेंट आहे. असं डेटा लिंक करायला, लिंक म्हणजे इक्वल्स टू केलं आपण, हे घेतलं आपण, प्लस काही टाकला इथे, काही भरलं XYZ कॅल्क्युलेशन केलं, याला डिवाइड बाय 2 केलं. सोपं करून राहिलं मी. याला मी मायनस केला 10,000, याला मी केला इंटू 12, याला मी मदत ठेवला इंटू 6, काहीचे काही केलेलं आहे. तर एक गोष्ट सांगा, मग एखाद्यावरती काही डिपेंडेंटवर आपण एरर केली, मग हे एरर केली तर हे एरर होणार. टोटल डिपेंडेंट आहे पेशंट आहे, हे केली तर हे केली तर सर्व खाली खराब होऊन जाणार. बरोबर की नाही. तर इथे मी काय करतो, असं टेक्स्ट लिहितो तर मला सर्वच एरर झालं. बरोबर. आता मला इंडिकेशन जे आहे, जे ऑडिटर्स राहते ना, ते डिपेंडेंटवर कसं आहे ते चेक करते, एरर जनरेट करते. कोणता डेटा कोणावर डिपेंडेंट आहे, कोणाचा बॉस आहे, ते काय करते, कर्सर ठेवते कुठे लास्टवर, ते इथेच जाते कुठे एरर चेकिंगमध्ये, आणि ते ट्रेस एरर ट्रॅक करते. इथे पण ट्रेस एरर झटपट आपल्याला पूर्ण एक मेसेज येते आणि पूर्ण चार्टच बनवून देते तुम्हाला झटपट, कुठून कुठून गाडी कुठून कुठून झालेली आहे. त्याचं एक प्रिंट काढते किंवा PDF बनवते आणि वरती मेल करून देते, झालं तर हे जुगाड केलं आहे यांनी, हे ब्रँचमध्ये हे गडबड आहे, या शीटमध्ये असे इश्यूज आहे. कारण की तो वरची ऑथॉरिटी ना, वरची ऑथॉरिटी फक्त पैसे घ्यायचे घेते, रिपोर्टिंग ॲनालिसिस. जर तुम्ही शिकले असता MBAमध्ये, जे खालचे ग्राउंड लेवल ऑथॉरिटीज राहते ते पूर्ण दिवस कामच करत राहते. थोडाफार ऑथॉरिटी जे राहते ते त्याच्यावरून वरतून स्मार्ट वर्क करते, वरतून जे राहते एकदम स्मार्ट वर्क करते. 2 तासमध्ये 20 तासचे काम संपून देते, झटपट रिपोर्ट बनवते, ॲनालिसिस करते, डेटा बनवते. जे कामाचं पाहिजे कंपनीला ते बनवते. तो एजंट दौडतच राहते पूर्ण दिवस, तर आज मी काम केलं बा, पैसे आणले. बरोबर की नाही. ते फरक राहते. हे ॲनालिसिस जे राहते ना ते झटपट होते. इथे तुम्ही जसं डेटा बरोबर केला सर्व ग्रुपमध्ये इंडिकेट झाले. म्हणजे हे असं चार्ट बनलेलं आहे. तर आता मला बघायचं आहे कॉम्पिटिशन, म्हणजे कसं कोणता कायच्यावर आलेला आहे. तुम्ही तो झटपट इंटू केला, मल्टिप्लाय डिवाइड, आपल्याला याचे कॉम्पिटिशन रिपोर्ट बघायचे. इथे जातं मग हे दिसते तुम्हाला इव्हॅल्युएट फॉर्म्युला. इथे बा, आता हे सांगते इव्हॅल्युएट इथून हे इंटू 6 झाला आहे. पण मला मागचे इथे कधी स्टेप इन स्टेप आउट आला, म्हणजे याच्यावर जे तुम्ही कर्सर ठेवला जिथे, त्याचे पहिले काही खूप सारे डिपेंडंट्स आहे. स्टेप इन जिथे बंद होऊन जाणार म्हणजे ते पहिला वाचणार. बरोबर का. मी इथे काय केलं, स्टेप इन केला. बरोबर की नाही. अजून स्टेप इन केला आहे का, अजून स्टेप इन केला, अजून स्टेप इन, अजून स्टेप इन झालं. आता स्टेप इन बंद झाला म्हणजे इथून चालू झाला आपला कार्यक्रम. हे कसं आले बा, हे सांगते बा, हे सम झाला इथे. मग आता मी इव्हॅल्युएट करून पाहिला किती आन्सर येते, एवढंच येते का, हो सर. मग आता मी स्टेप आउट करतो. हे स्टेप मला काढा, नेक्स्ट स्टेप. हे कसं आलं सर, याच्यात 5,000 आहे. तर मी तर सोपी घेतले, प्लस आणि डिवाइड आणि मल्टिप्लाय. याच्यात इफ लागलं असतं तर, एंड लागला, ऑर नॉट, फायनान्शियल, लॉजिकल, स्टॅटिस्टिकल आले असतं तर, कोणता फॉर्म्युला कुठून डिपेंडेंट आहे, कसं आन्सर आलेलं आहे, आपल्याला कसं समजणार सर. हेच इव्हॅल्युएशनचा चार्ट बघून पहिले आपण मस्त पॉईंटरनी पॉईंट आउट करू, मग इव्हॅल्युएशन बघू, मग त्याच्यानुसार रिपोर्ट बनवून वरती मेल करून देऊ. झालं आपलं काय, ज्या पर्पजसाठी मला पाठवलं होतं मग. समजून झाला का, हो सर, समजते ना. बरोबर की असंच करायचं इव्हॅल्युएशन एक एक करून. हे स्टेप आउट, हेही गेला बा, हे इव्हॅल्युएट, हे एवढं येते, मग अजून स्टेप आउट. असं करून तुम्ही जरा रिपोर्ट बघू शकता.
समजला. फायनली इंटू 12 झाला, हे इव्हॅल्युएट करून एवढं घेऊन आला. मग अजून आहे स्टेप आउट, हे आहे बरोबर दिसते. इंटू 6 फायनल आन्सर हे आहे मग. कळलं की नाही. हे आहे सर पर्टिक्युलर. आता इथे शिकलो आपण, दिस इज कॉल्ड ऑडिटिंग टूल. आणि हे जेव्हा तुम्ही ॲरेमध्ये यूज करता तेव्हा अजून चांगलं वाटते. ॲरे कसं सांग, ॲरे शिकलो होतं ना आपण, ते कंट्रोल शिफ्ट एंटर. ते कसं म्हणजे आता मी काल गोलसिकसाठी काही डेटा घेतला होता, परत मी बनवतो मग गोलसिकसाठी खर्च इन्कम काढला होता नाही. आता मला सांगा, हे डेटा आहे ऑलरेडी बरोबर आहे. त्याला मी कॉपी करतो. डेटा तर कसं येऊ शकते, तुम्हाला टूल्स समजायचे फक्त. डेटावर तुम्हाला टूल्स लावता आला पाहिजे फक्त. ते जर म्हणते स्किल. आता हे असे साधे काढले आपण, दिस मायनस दिस, इन्कम मायनस एक्सपेन्स. आता मी हेच ॲरेमध्ये काढतो. तर कसं ॲरे म्हटलं तर पूर्ण रेंज सिलेक्ट करावं लागतं. इक्वल्स टू करा इन्कम मायनस केला एक्सपेन्स. एंटर नाही मारायचा, कंट्रोल शिफ्ट करा एंटर जमला बरोबर. आता एखाद्याला तुम्ही डिलीट करणार नाही होणार, ॲरे आहे म्हणते. आता मला बघायचं आहे हे कोणाचा बॉस आहे किंवा मदतला कोणतं. हे तर सर्वांचेच बॉस आहे. आता सर्व कारण मी ॲरेमध्ये भरून दिला, तर ॲरेमध्ये चार्ट खूपच प्रेझेंटेबल वाटते का, कसा डेटा आहे बाहेरने. सर्वांचाच बॉस आहे ना बा, कारण की सर्वांचे बॉस आहे. हे आठवलं मी, रिमूव्ह ॲरोज, हे मला बघायचं कोणाला माझं, सर्वांचा बॉसच आहे. इथून चालू होते ओरिजिन पॉईंट. समजून राहिलं काय बोलून राहिलो. नंतर आता आपण डिपेंडेंट काढले, तर डिपेंडेंट मग ते इंद्रधनुषचे भानच दिसते. लहानपणात रामायण बघत होतं ना, पण कसे बाण सुटत होते, तसे बाणच दिसते तुम्हाला बा. असे थोडं म्युझिक कसं लहानपणा बरोबर. बाबा मी पागल बनवून राहिलो आहे की नाही. हे आता रिव्ह्यू ॲरो केले तर हे तुम्हाला दिसते क्लिअर झालं आहे. हे बनवायसाठी रिपोर्टसाठी खूप कामाचं राहते. ॲरेमध्ये रिपोर्ट्स कसे आहे, कोणता डेटा कसा आहे, जे व्हेरिफिकेशन्स राहते ना खूप डिटेलमध्ये होते. कळलं का काय म्हटलं. जसं हे राहते ऑडिटिंग टूल. आपण ऑल टाईम जे ऑडिटिंगमध्ये आहे पहा, तिथे प्रेसिडेंटी बघितलं, डिपेंडेंट ॲरो हटवले, फॉर्म्युला शो, ते त्याला कामाचं आहे. कधी कधी कसं होते शीटमध्ये तुम्ही काय काय केलं, शीटमध्ये तुम्ही काय काय केलं आहे त्याचे फॉर्म्युलेस त्यांना पाहिजे. तर काय करायचं, तिथे ऑल टाईम एच दाबचं, आपल्या कामाचं ऑल टाईम एच. ते शो फॉर्म्युलेचं ना, सर्व फॉर्म्युले ओपन करून देतो. थोडाफार झूम करतो मी, समोर बघून घ्या. रस्ता नाही राहिला बरोबर. आता बघा इथे दिसते फॉर्म्युले F2 करून. तर म्हटलं पूर्ण फॉर्म्युलेची प्रिंट काढायची. असं मी तुम्हाला एक शीट पूर्ण देऊन देणार, झाला कोर्स घेऊन जावा, काय काय शिकले तुम्ही हे तुमच्यावर ठेवा. कधी फ्युचरमध्ये तुम्हाला कामात येणार ते हे बघ जा. तर कुठे काय फॉर्म्युला लागला त्याची प्रिंट पाहिजे झटपट आपल्याला समजला पाहिजे. तुम्ही काय करतो ऑल टाईम मॅच करून देणार शीटमध्ये. मग शीटमध्ये सर्व फॉर्म्युले ऑन झाले अल्टिमेट. जिथे जिथे जे जे तुम्ही केलं आहे शीटमध्ये सर्व ऑन आहे बा. आपल्या शीटचे फॉर्म्युले इथे मल्टिप्लाय आहे, वरती बा तुम्ही काय काय केलेलं आहे, इथे सम आहे. झटपट आपल्या शीटमध्ये सर्व दिसून आहे. इथं थोडा झूम आहे, झूम त्याच्यात बघितलं असतं मस्त दिसलं. ही सम आहे. मग याच्यात तुम्ही गोटू लावला तर अजूनही मस्त वाटते. ते कोणता डिपेंडेंट आहे, प्रेसिडेंट आहे शिकलो होतं ना. पण कंट्रोल जी कॉन्स्टंटमध्ये हाताने कोणते आहे, फॉर्म्युलावाले कोणते आहे, मला हाताने नंबर बदलायचे, हाताचे नंबर ऑल्टेज एचनी कलर समजून द्या ना. झटपट ट्रॅकिंग होते. समजलं का. जर एवढं कराच, अजून शिकून राहिलो होतं पण हे थकलाच. 10 मिनिटाचा ब्रेक घेतला नाही तर अजून शिकून देतो.
बरोबर हां. पहिल्याचं काही तुम्हाला